नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन आलो आहे आज खवणे बीचवर। आणि खवणे बीच हे वेंगुर्ला तालुक्यातील एक प्रसिद्ध बीच आहे। वेंगुर्ला तालुक्यामध्ये अनेक प्रसिद्ध बीच आहेत आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत। या समुद्रकिनाऱ्यांपैकी खवणे समुद्रकिनारा हाही अतिशय सुंदर आणि सनसेट तुम्ही जर या समुद्रकिनाऱ्यावर बघाल तो अतिशय सुंदर असा सनसेट बघता येतो। हा समुद्रकिनारा वेंगुर्ला मालवण रोडपासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर आहे। वेंगुर्ल्यामध्ये अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत। त्यामध्ये सागरेश्वर आहे, रेडी आहे, शिरोडा आहे, निवती आहे, भोगवे आहे, तसाच कोंडुरा पण एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे। तसाच खवणे हा देखील आजकाल बराच प्रसिद्ध झाला आहे। तुम्ही अनेक त्याचे ब्लॉग आणि व्हिडिओ यूट्यूबवर बघू शकता। तर मी तुम्हाला माझ्या नजरेतून आज हा खवणे समुद्रकिनारा दाखवेन। चला तर मग। नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे वेंगुर्ला तालुक्यातील एका सुंदर बीचवर आणि आपण चाललोत हा सागरी महामार्ग आहे, रेडी रेवस सागरी महामार्ग। आणि आता आपण दाभोली गावाच्या जरा पुढे आलोत। सो तुम्हाला समोर जो नजारा दिसतो आहे हा वांगणी गावातील पठारावरचा नजारा आहे। मुख्य रस्त्यापासून आता आपण थोडे आत आलोत। रस्ता थोडा अरुंद आहे पण व्ह्यू अगदी सुंदर आहे। बीचच्या जवळ येताच रस्ता थोडा अरुंद होतो आणि पुढे गेल्यावर म्हणजे ते गाडी आपण टर्न घेतो, इथे एक 6-7 गाड्या बसतील एवढीच जागा आहे। तुम्हाला जर वाटलं की गाडी आपली तिथे पार्क नाही होत आहे, तुम्ही मागे येऊन पुन्हा गाडी पार्क करू शकता। तर हे आहे निसर्गसंपन्न आणि बहुचर्चित खवणे बीच। आम्हाला वेंगुर्ल्यातून इथे यायला 35 मिनिटं लागली आणि साधारण वेंगुर्ल्यातून 21 किलोमीटर अंतरावर हे खवणे बीच आहे। या खडकांमधून वाट काढत आपण पुढे जाऊया आणि मी तुम्हाला बीचचा एक भाग दाखवतो जिथे भरपूर खडक आहेत आणि या ॲक्च्युली खडकांमुळेच हे बीच फेमस झालं आहे। सो तो भाग मी तुम्हाला आता दाखवतो। इथे होडी समोर दिसती आहे आणि होडीच्या पलीकडे प्रचंड प्रमाणात खडक आहेत। मित्रांनो, खवणे बीचचं वैशिष्ट्य हेच आहे की इथे उंच आणि विशाल असे खडक आहेत। तुम्ही बघू शकता यातील बरेच खडक, याची उंची जी आहे ती माणसाच्या उंचीपेक्षाही जास्त आहे। त्यामुळे या बीचचं जे वैशिष्ट्य आहे ते हे उंच उंच खडक। आणि तुम्ही जर बघितलं असेल तर निवती बीचवरही असे उंच खडक आहेत। तुम्ही समोर बघू शकता त्या माणसांच्या जवळपास दुप्पट उंचीचा तो खडक आहे।
हे पाणी दिसतंय तुम्हाला, हे पाणी इकडून येत आहे, इकडून येत आहे आणि त्या ठिकाणावरून येत आहे आणि हे समुद्रामध्ये मिक्स होत आहे. खवणे समुद्रावर तुम्ही जर आला तर तुम्हाला हा अद्भुत नजारा बघायला मिळेल. समोर एक होडी आहे, तिथे समुद्रामध्ये सोडतायत, फिशिंगसाठी जात असतील. आणि हे पाणी जे आहे ते इकडून समुद्रामध्ये मिक्स होत आहे. इथे बघा, तुमच्या लक्षात येईल की हे पाणी इकडून आलं आहे आणि इथे समुद्रामध्ये त्याचा विलय झाला आहे. बीच खूप मोठं नाही आहे, तुम्ही बघितलं तर इथून सुरू होतं आहे आणि ते बीच त्या जे दगड होते मगाशी खडक होते मोठे मोठे तिथपर्यंत ते बीच आहे. म्हणजे छोटं बीच आहे पण अतिशय क्लीन बीच आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईट सँड आहे, अतिशय क्लीन बीच आहे. त्यामुळे तुम्ही इथे खेळायला, एन्जॉय करायला, समुद्राबरोबर खेळायला कधी पण येऊ शकता आणि फारच प्रसन्न असं वातावरण असतं इथे. आता संध्याकाळ होत आली आहे, मी निघणार आहे आता इथून. थोडा वेळ अजून थोडा एन्जॉय करून सनसेट बघून इथून निघणार आहे. काय हे नदीचं पाणी आहे, हे पाणी जे जाते ना हे नदीचं आहे. ओके ओके. हां, अच्छा, तिकडून येतं ते. जिथे सागर नदी मिळते कारण इथे तुम्ही बघू शकता ही नदी इकडून येते आहे या बाजूने अशी वाहत आणि इथे खवणेमध्ये ही नदी इथे समुद्राला मिळते आहे. पुढे जाऊन मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं त्या ठिकाणी जाऊन ती समुद्राला मिळते आहे. त्या पलीकडे एक बीच आहे छोटंसं आणि या साईडला एक बीच आहे, मधून तुम्ही पलीकडे जाऊ शकता. त्या साईडला तुम्हाला मच्छीमारी लोक जी आहेत त्यांच्या बोटी दिसत आहेत पलीकडे आणि एक मंदिर आहे, त्याशिवाय हॉटेल्स आणि रिसॉर्ट पण पलीकडे दिसत आहेत. चला तर मित्रांनो, आता मी निघतोय खवणे बीचवरून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या कमेंट या व्लॉगवर जरूर येऊ द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.